ते उमेदवारांनी असा आरोप केला की भाजप मला मॅनेज करते. नाही, या निवडणुकीमध्ये मॅनेज करण्याचा वगैरे हा विषय येत नाही. आम्ही फक्त मी आत्ताच एका भाषणामध्ये सांगितलं की निवडणुकीला आम्ही चांगल्या विचारानं सामोरं जात आहोत. आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडे विकास आहे, आम्हाला सांगण्यासारखं खूप काही सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून समोरच्या व्यक्तीला काय सांगण्यासारखं काय नसल्यामुळं काही बोलत राहतात, म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. साहेब, राज्यातील 6 जागा ज्या आहेत तिथे निवड करण्यात आलेल्या आहेत. हो. आपल्या जागेबाबत काही तसे तुम्ही प्रयत्न केले नाहीत का? म्हणजे आम्ही निवडणुकीमध्ये आमचा लोकांवरती विश्वास आहे, मतदारावरती विश्वास आहे. आमच्या नेते मंडळींनी राज्यामध्ये खूप मोठं काम केलंय, त्या कामावर आमचा विश्वास आहे आणि मतदारांना विकास पाहिजे, काम पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही कोणाला मॅनेज करणं, कोणाला हे करणं, बिनविरोध व्हावं वगैरे 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 हा काही गोष्टीच नाही. मात्र बिनविरोध काढण्यासाठी हा. ज्या 6 जागा बिनविरोध निघाल्या, हा. 7वी धाराशिवची बिनविरोध निघावी यासाठी ऑफर दिल्याचं आरोप केला गेला. मी आत्ताच त्याचा खुलासा केला, तसं काहीच नाही आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही निवडणूक सुरू आहे. तुमचं सर्वांचं सहकार्य असू द्या. आता त्यांच्याकडे काय मुद्दे आहेत, त्यांचे काय आता 12 वर्ष झालं विकास त्यांनी सत्तेत आहेत, त्यांच्याकडे काय मुद्दे आहेत. त्यांनी आयुष्यामध्ये 10 वर्ष आमदार होते, उमरग्यात त्यांनी 5 वर्ष आमदार होते, तिथले त्यांनी विकासाचे 4 मुद्दे काढून दाखवावे त्यांनी त्याच्यात, असं त्यांना वाटतंय. तर मी तर नवीन आहे, सुरुवात आहे माझी, माझ्याकडे खरंच मुद्दे नसतील काही कामाचे. माझ्याकडे अडचणीचे तर मुद्दे आहेत ना, विद्यार्थ्याचे विषय आहेत, शेतकऱ्याचे विषय आहेत, बेरोजगारीचे विषय आहेत, बदलतं राजकारण आहे. आता मागच्या महिनाभरापासून तुम्ही बघताय विधान परिषदेमध्ये जो विषय चालू आहे, विधान परिषदेचा जो बिनविरोध निवडी होत आहेत, तो विषय नाही का, त्या विषयावर तर बोलतोय आम्ही. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे तर सांगा मला, 4-5 कामं विकासाचे या 2 जिल्ह्यामध्ये केलेली त्यांनी. आता प्रचार टप्प्यात आलेला आहे, काय परिस्थिती आहे, मतदाराचा कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतोय, जेवढे काही मतदार जोडता येतील तेवढं जोडतोय आणि सुरुवात आहे लढाईची. 100% या लढाईला यश येईल, या आपल्याला या निवडणुकीतून दिसेल. अमित देशमुख म्हणले होते की शेवटच्या टप्प्यामध्ये चमत्कार दिसेल. तुम्हीही फॉर्म भरताना म्हणला होता 18 दिवस बाकी आहेत, आता दिवस कमी राहिलेत, कशी बांधणी? ही निवडणूक आदरणीय अमितभाई देशमुख यांच्या नेतृत्वात होत आहे, त्यामुळे संपूर्ण लक्ष या निवडणुकीवरती त्यांचं आहे. त्यामुळे 100% ते लक्ष ठेवून बाकी गोष्टी मॅनेज करत आहेत, त्याच्यामुळे यश नक्कीच येईल. प्रचाराला किती फिरता त्यावेळी कुठे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते प्रामुख्याने सोबत फिरताना कुठे नाही? प्रत्येक पत्रकार परिषदेला सोबत होते, धाराशिवमध्ये सोबत होते, बीडमध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते सोबत होते, लातूरमध्ये सर्व नेते सोबत होते. गरजेचं नेहमी प्रत्येक आता प्रत्येक मतदाराला भेटायला जातं त्यावेळेस का सगळे नेते सोबत घेऊन जाणार काय? त्यामुळे सर्व आम्हाला त्या ठिकाणचे पदाधिकारी साथ देत आहेत, सोबत राहत आहेत. पण सगळे विरोधातले सुद्धा आम्हाला मतदार येऊन भेटत आहेत. त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीचेच नाही तर सर्व मतदार 988 मतदार सर्व मतदार आम्हाला भेटायचे प्रयत्न आहेत. महायुतीचे पण भेटतात. मतदानामध्ये किती कन्वर्ट होते ते आपण 18 तारखेनंतर बघू, पण भेटायला सगळेच नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.